विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील व्यावहारिक गणित या घटकातील सूट, कमिशन व रिबेट या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सूट: जेव्हा दुकानदार काही कारणास्तव एखादी वस्तू तिच्या छापील किमतीपेक्षा कमी किमतीत विकतो, तेव्हा तो छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी करतो त्या रकमेस सूट असं म्हणतात. छापील किंमत: एखादी वस्तू विक्री करताना त्या वस्तूवर तिची विक्री किंमत छापलेली असते, त्या किमतीस त्या वस्तूची छापील किंमत असं म्हणतात. तिलाच दर्शनी किंमत असंही म्हणतात. सूट बरोबर छापील किंमत उणे विक्री किंमत. उदाहरणार्थ, 800 रुपये किमतीच्या साडीवर 20% सूट दिल्यास विक्री किंमत किती? तर साडीवर मिळणारी सूट बरोबर छापील किंमत उणे सूट. या उदाहरणात छापील किंमत 800 व त्यावरील सूट 20% म्हणजेच 800 गुणिले 20 भागिले 100 म्हणून साडीवर मिळणारी सूट बरोबर 160 रुपये. म्हणून विक्री किंमत बरोबर छापील किंमत उणे सूट म्हणून 800 उणे 160 बरोबर 640 रुपये. म्हणून 800 रुपये किमतीच्या साडीवर 20% सूट दिल्यास ती 640 रुपयाला विकली जाईल. सूट नेहमी शेकडा स्वरूपात व्यक्त केली जाते. सूट बरोबर छापील किंमत उणे सूट. उदाहरणार्थ, पावसाळ्यात दुकानदार मागील वर्षभरातील विकला न गेलेला माल सूट देऊन कमी किमतीत विकतो, म्हणजेच कमी नफ्याने विक्री करतो. त्यामुळे दुकानदाराचे तो माल खराब होणारे नुकसान टाळले जाते व ग्राहकाला कमी किमतीत वस्तू मिळते. कमिशन: बऱ्याचदा एखाद्या वस्तूचं उत्पादन करणाऱ्या व्यक्तीला उत्पादित केलेला माल वेळेअभावी स्वतः विकणे शक्य नसते. अशा वेळेस ती व्यक्ती इतर व्यक्तींवर तो माल विकण्याची जबाबदारी देते. उदाहरणार्थ, बिस्किटांचे पुडे, अगरबत्ती, मसाला पॅकेट, डिटर्जंट पावडर इत्यादी. या सेवेबद्दल त्या व्यक्तीस त्याने केलेल्या विक्रीप्रमाणे मोबदला दिला जातो, त्यास कमिशन असं म्हणतात. आणि असे काम करणाऱ्या व्यक्तीस कमिशन एजंट असं म्हणतात. कमिशन हे विक्री केलेल्या मालाच्या रकमेच्या शेकडेवारीत देण्यात येते. त्याचे दर वस्तूच्या किमतीनुसार वेगवेगळे असतात. शहरात प्लॉट्स, फ्लॅट्स, गावातील जमिनी यांच्या विक्री करताना या गोष्टींना सहजासहजी ग्राहक मिळेलच असं नाही. त्यामुळे विकणारा व खरेदी करणारा ग्राहक यांना एकत्र आणण्याचं काम ज्या मध्यस्थांमार्फत केलं जातं त्याला दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात. काही व्यवहारात दलाली मालक व ग्राहक दोन्हींकडून घेतली जाते. शेतीमाल, धान्य, भाजीपाला, फळे इत्यादी गोष्टींची विक्री ज्या मध्यस्थांमार्फत होते त्या व्यक्तीला दलाल किंवा आडत्या म्हणतात. या कामाबद्दल त्या व्यक्तीला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा आडत असंही म्हणतात. ही दलाली ज्याचा माल विकतो त्याच्याकडून किंवा जो माल खरेदी करतो त्याच्याकडून किंवा दोन्हींकडून मिळू शकते. बँकेमार्फत चेकद्वारे किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे पाठवताना बँक त्या व्यवहारावर ठराविक दराने कमिशन आकारते. रिबेट: अनेक सहकारी संस्था त्यांच्या संस्थांमार्फत काही व्यवसाय चालवितात. उदाहरणार्थ, खादी ग्रामोद्योग संस्था, सहकारी बँका यांच्याकडून ग्राहकांसाठी सूट जाहीर केली जाते. प्रत्यक्षात जी रक्कम या मंडळांकडून ग्राहकास सूट म्हणून दिली जाते त्याची भरपाई सहकारी संस्था म्हणून सरकार किंवा मंडळाच्या नफ्यातून केली जाते, त्यास रिबेट असं म्हणतात. काही वेळेस बँक आपल्या ग्राहकास कर्ज वेळेवर भरल्याबद्दल रिबेट म्हणून व्याजदरामध्ये काही टक्के सूट देते आणि त्यातून बँकेचं भांडवल वाढण्यास मदत होते. उदाहरणार्थ, DDCC बँकेने 2023-24 या वर्षी रामराव यास एका वर्षासाठी 14% दराने 50,000 रुपये कर्ज दिले. ते कर्ज वेळेवर भरल्यास 2% रिबेट जाहीर केला. तर रामरावास वर्षाअखेरीस किती व्याज भरावे लागेल? स्पष्टीकरण: सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100
या ठिकाणी म म्हणजे मुद्दल 50,000, क म्हणजे मुदत 1 वर्ष आणि द म्हणजे दर 14%. यावर 2% रिबेट असल्यामुळे व्याजदरात 2% कपात होईल, म्हणजेच हा दर 12% घ्यावा लागेल. याप्रमाणे सरळ व्याज काढल्यास 50,000 गुणिले 12 गुणिले 1 छेद 100 बरोबर 6,000 रुपये. म्हणून रामरावास त्यावर्षी 6,000 रुपये व्याज भरावे लागेल. 2% रिबेट जाहीर केल्याने रामरावास व्याजामध्ये 1,000 रुपयाची सवलत या ठिकाणी मिळेल. धन्यवाद.